गुण मिळवले तरी गुण मिळवलेत मला वाटतं आपल्या संघासाठी. आपल्या संघासाठी किती गुण मिळवले पाहूया आपण. 3 गुण. 3 गुण त्याने आपल्या संघासाठी मिळवलेले आहेत. 15-19. महेश जाधव बोनस करण्याचा प्रयत्न. पाहूया जीवन मळेकर काय करतात ते, काय निर्णय देतात तो आपला. उजव्या कोपऱ्यात ही सोडायची क्रिया महेश जाधवची. उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात पायाने मारण्याचा प्रयत्न केला खेळाडू. अत्यंत उत्तम पकड केला, चवडा काढला तर पण चवडा फेल गेला. दोन्ही रक्षक आउट झालेले आहेत. आपल्या संघासाठी त्याने 2 गुण मिळवलेले आहेत. महेश जाधवचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न झाला, बचाव करण्याचा प्रयत्न अपुरा पडले. दोन्ही कोपरा रक्षक उजवा आणि डावा दोन्ही बाद झालेले आहेत. पंधरा 21 अशी गुणसंख्या त्या ठिकाणी आपल्याला दिसते. पाहूया आपला कोपरा रक्षक आलेला आहे प्रथमेश शिंदे. चढाईस आलेला आहे. 5 खेळाडू त्या ठिकाणी शिल्लक आहेत, त्यामुळे त्याला बोनस मिळणार नाहीये. गुणाची आघाडी त्यांच्याकडे आहे, बहेकरकडे. पुन्हा एकदा आयरेकर चढाईस आलेले आहेत. पाहूया गेल्या चढाईत त्यांनी आपल्या संघासाठी 3 गुण मिळवले होते. ह्या चढाईत पाहूया ते काय करतात ते. बोनस गुण करण्याचा त्याचा प्रयत्न उजव्या कोपऱ्याच्या हाताखाली. या ठिकाणी थोडासा बचाव करण्याने बदल केले. अत्यंत सुंदर पकड कोपरा रक्षक. यावेळेस तन्मय रेडर त्यांनी बाद दिलेला आहे खेळाडूने. तरे यांनी जितेंद्र सुंदर अति सुंदर पकड. कोपऱ्यात बदल झालेला त्या ठिकाणी दिसतोय. तन्मय शिंदे कोपरा रक्षकाच्या हाताखाली गेलेले आहे. ह्या कोपरा रक्षकाने डाव्या कोपरा रक्षकाने बरेच पॉइंट आपल्या संघासाठी त्याने मिळवले होते. अत्यंत सुंदर पकडी त्याने केल्या. पुन्हा एकदा महेश जाधव चढाईस गेले. 4 खेळाडू त्या ठिकाणी 15-22 अशी गुणसंख्या आहे. राणे चढाईस आलेले आहेत. 9 नंबरचा काटक खेळाडू हा. पाहूया आपल्या संघासाठी तो काय करतो ते. पायाने मारण्याचा त्याचा प्रयत्न आणि ते सुंदर पकड. 15-23 असा गुणफलक आहे. पुन्हा एकदा महेश आपल्या संघासाठी काय करतो ते पाहूया आपण. महेश जाधव उजव्या कोपऱ्यातनं डाव्या कोपऱ्यात 3 खेळाडू त्या ठिकाणी शिल्लक आहे. जर पकड झाली, पकड करणाऱ्या संघास 2 गुण मिळणार आहेत. त्यांनी पुन्हा एकदा तो कुठलाही खेळाडू त्याने बाद केलेला दिसत नाहीये. मारलेला त्याने स्वतःहून खेळाडून सांगितलं की मला त्याने मारलेला. 1 गुण मिळाला त्याने. 4 नंबरचा खेळाडू. अशा प्रकारे गुणसंख्या वाढत चाललेली आहे. 28-15 असा गुणफलक. भालचंद्र पिसाळ सरपंचाकडे निर्देश करतायत की आमचा खेळाडू बदली करायचा आहे. क्रीडा रसिको, सध्या रात्रीचा खेळ चाले. ब्रेक झाल्यानंतर आपल्या सगळ्यांसाठी डीजे वाजणार. सध्या तरी खेळ चालू आहे. रात्रीचा पण खेळ सुरू आहे. ह्या बदलापूरमध्ये कबड्डीचा खेळ आहे. कबड्डी खेळ. राजेश शायरेकर पुन्हा एकदा चढाईस आलेले आहेत. टाइम आउट संपलेला आहे. पाहूया 15-28 ची गुणसंख्या. श्री समर्थ 7 स्टार्स, तेलंग टायगर्स, अभिषेक वॉरियर्स. प्रशिक्षक माईकशी संपर्क साधा.
श्री समर्थ 7 स्टार्स निदान तेलंगे रेषावर टायगर्स प्रयत्न केला होता. अभिषेक पाहूया आता वॉरियर्स त्याला यश आलं. प्रशिक्षक दिसत नाहीये. माईकशी संपर्क साधा. सामनाधिकाऱ्यांनी कुठलाही इशारा केलेला दिसत नाहीये. पुन्हा महेश जाधव भरपूर गुणाची आघाडी आपल्या संघाकडे मिळवण्यास त्याचा यश त्यांचा वाटा भरपूर आहे. उजव्या कोपऱ्यात त्याची चढायची क्रिया निदान रेषा ओरडण्याची हुलकावणी देतोय तो. राणे चढाई चाललेला घोडा बेग तन्मय शिंदे चढाई चाललेले आहे. सडपात्र खेळाडू हा 1 नंबरचा खेळाडू पायाने मारण्याचा प्रयत्न मध्यरक्षकास डावीकडनं उजवीकडे जाताना निदान रेषेवर खेळ या ठिकाणी खेळ सुरू आहे. तिसरी चढाई आहे. पुन्हा आयरेकर चढावे झाले पाहूया. आपल्या या गेल्या चढाईत त्यांची पकड झाली होती. पाहूया आपण या चढाईत काय करतात ते. त्याने बोनस गुण करण्याचा प्रयत्न केला होता. पाहूया सामनाधिकारी काय निर्णय देतात. नंतर हाताने मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बोनस करण्याचा आणि बोनस गुण आयरेकरांना एक बोनस गुण आपल्या संघासाठी मिळवून दिलेला आहे. तिसरी चढाई महेश जाधव चढाई झालेली आहे. उजव्या कोपऱ्यात त्याने निदान रेषा ओलांडण्याचा निदान रेषा आणि मध्य रेषा नंतर त्याने खेळाडू बाद. तिसरी चढाई कुठलाही खेळाडू त्याने बाद केलेला नाही. थर्ड रेड होती. त्याने तन्मयला टिपलेलं आहे. 18-28 जास्त आघाडीने 10 गुणाची आघाडी. 8 नंबरचा खेळाडू या ठिकाणी चढावीस आलेला आहे. हा 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 अत्यंत सुंदर सुंदर त्याने टिपलेलं आहे. पुरा आयरेकर चढावीस आलेला आहे. राजेश आयरेकर बाव बोनस करण्याचा प्रयत्न उजव्या कोपऱ्यात बोनस गुण पुन्हा त्यांनी आपल्या एक संघास मिळवलेला आहे. जाधव श्री समर्थ 7 स्टार्स प्रशिक्षक अप्पा वारे तेलंगे टायगर्स प्रशिक्षक संजय डबरे अभिषेक वॉरियर्स प्रशिक्षक जगदीश उबाळे माईकशी संपर्क साधा. टाइम आउट घेतलेला आहे. अरे रे रे आयरेकराची सुंदर पकड. या ठिकाणी बोनस गुण त्यांना मिळवला होता. 1 गुण संघांना दोन्ही संघांना 1-1 गुण. एक नंबरचा खेळाडू तन्मय शिंदे या ठिकाणी चढावीस आलेला आहे. या क्रीडानगरीला भेट देण्यासाठी 30 अशी कासगावचे उपसरपंच सन्माननीय किरणजी राऊत साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहोत. किरणजी राऊत साहेब यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत. किरणजी हॅलो 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 किरणजी राऊत साहेब आपल्याला विनंती करतो आहे की आपण व्यासपीठावरती आमंत्रित आहात. किरणजी राऊत साहेब कासगावचे उपसरपंच.
आपल्या आपल्या या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलेले सन्माननीय राऊत साहेब यांचा मी स्वागत सन्मान करू इच्छितो. कासगावचे उपसरपंच सन्माननीय किरणजी राऊत साहेब इथे उपस्थित आहेत. मी गोरखनाथ दादांना विनंती करतो आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत सन्मान करणार आहोत. धन्यवाद किरणजी. चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना धुले चॅलेंजर्स विरुद्ध यशस्वी रेंजर्स या दोन्ही संघांना विनंती आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचे. देऊल सजविलान माझे एक वीराईचा एक वीराईचा एक वीराईचा. हॅलो तन्मय शिंदे. बदलापूर मातीतील आणखी एक माणिक मोती शरीर सौष्ठव या स्पर्धेत नुकतंच ठाणे जिल्ह्यामध्ये बेस्ट पोजरचा सन्मान ज्यांना लाभलेला आहे असे आमच्या बदलापूरचे उत्कृष्ट शरीर सौष्ठवपटू विरेशजी धोत्रे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. विरेशजी आपलं व्यासपीठावर सहर्ष स्वागत. टाइम आउट नंतर पुन्हा एकदा सामना सुरू. महेश जाधव चढाईस गेलेले आहेत. 4 खेळाडू त्या ठिकाणी शिल्लक आहे. 24-35 असा गुणांक आहे. शेवटची काही मिनिटेच त्या ठिकाणी शिल्लक आहे सामन्यासाठी. सामन्याधिकारी सरपंच अजय म्हात्रे यांनी ती पुकारलेली आहेत. 10 नंबरचा खेळाडू पकड त्याची यशस्वी झाली होती. तो त्याच्या पकडीतनं सुटला. 8 नंबरनी त्याचा हात घातला होता. तीन गुण आपल्या संघासाठी त्याने मिळवलेले आहेत. पाहूया अटीतटीचा सामना पुन्हा एकदा 27-35 आघाडी यांना. रोहिदास कांबरी दात खेळाडू पाठवा. 10 नंबरचा खेळाडू मराठे चढाईस आलेला आहे. 7 खेळाडू त्या ठिकाणी आलेले आहेत. पायाने मारण्याचा प्रयत्न उजव्या कोपऱ्यातनं डाव्या कोपऱ्यात येताना शेवटचं मिनिट दिलेलं आहे. 27-35 अशी गुणांक आहे.
खेळाडू बाद. वेळ संपली 30 सेकंदाचा. पुन्हा एकदा आयरेकर. 2 खेळाडू त्या ठिकाणी चिन्ह कोपऱ्याला मारलाय. तुला ढापला त्याला बाहेर काढला त्याला. अत्यंत सुंदर 12 नंबरच्या खेळाडूने अत्यंत सुंदर पकड केलेली आहे. तन्मय शिंदे यास पुन्हा एकदा आनंद झालेला आहे. त्याने कोपरा रक्षकास मारलं, डाव्या कोपरा रक्षकास. दोन्ही कोपरा रक्षक आहेत. फार आनंद होतो अशा वेळेस की आपण एक खेळाडू बाद केलेला आहे. चप्पळ खेळाडू 3 नंबरचा कोपरा, हा कोपरा रक्षक आहे. पाहूया आपल्या या ठिकाणी काय करतोय तो. ओहो, अत्यंत सुंदर पकड त्या ठिकाणी. आणि हा सामना संपलेला आहे 28-39. आणि होत आहे ही सामन्याची शेवटची मिसाल. करतोय विजय संघाचे मालक श्रीमान दिलीपजी बैकर साहेब, त्याचप्रमाणे सूर्यकांतजी बैकर साहेब आणि त्याचप्रमाणे युवाराज प्रतिष्ठानचे कर्णधार संतोषजी कदम यांना विनंती, आपण या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी उपस्थित राहावं. त्याचप्रमाणे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे संयुक्त सहकार्यवाह सुरेशजी तरे साहेब, आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी युवाराज प्रतिष्ठानचे संतोषजी कदम, आपल्याला विनंती, आपण या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी या ठिकाणी उपस्थित राहावं. संतोषजी म्हात्रे, आपण व्यासपीठावरती यायचं. संतोषजी म्हात्रे या क्रीडानगरीत उपस्थित आहेत. आपल्याला व्यासपीठावरती आमंत्रण आहे. आपल्याला संतोषजी म्हात्रे. हॅलो, बैकर सुपरस्टारच्या सगळ्या क्रीडा रसिकांसाठी खुशखबर, जोरदार तुमच्यासाठी सगळ्यांसाठी टाळ्या. मित्र होया आपल्या मंडळी, बैकर सुपरस्टारचे मालक दिलीपजी बैकर यांचा चिरंजीव अमोलजी बैकर या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा. आणि या स्पर्धेविषयी मला एका 3 शब्दात आपल्याला वर्णन करायचं या स्पर्धेचं. अमोलजी बैकर. ही स्पर्धा तर एकतर मी म्हणेन की एकदम झिंगाट आहे आणि माझ्याकडून सर्व प्लेयरांना हार्दिक शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आणि आता जो त्यांनी खेळ दाखवला त्यामध्ये सगळ्यांना त्यांनाही आनंदी केलंय. आणि
मला वाटतं तीन शब्द कुठले? झेंग झेंग. क्या बात आहे. या स्पर्धेतला बेस्ट डिफेंडर सर्वप्रथम मी आमंत्रित करतोय. बेस्ट डिफेंडर ठरलाय तो सुपरस्टारचा वन अँड ओनली रोशन गायकर. जोरदार टाळ्या. मी युवाराज प्रतिष्ठानचे कर्णधार संतोषजी कदम यांना विनंती करतोय, आपण रोशन गायकरचं सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम तिचे प्रायोजक आहेत यशस्वी रिव्हेंजर्सचे अतुल शेठ राणे. धन्यवाद. यानंतर बेस्ट रेडर आणि बेस्ट डिफेंडर या प्रत्येक सामन्यागणिक आपण जे सन्मान चिन्ह देतोय ते आहेत माजी नगरसेवक चंद्रकांतजी म्हात्रे आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळाशेठ कांबरे यांच्या सौजन्याने आपल्याला ही स्मृतिचिन्ह लाभलेली आहेत. तद्वत मी बाळाशेठ कांबरे आणि चंद्रकांतजी म्हात्रे यांच्या आम्ही ऋणी आहोत. मित्र हो, यानंतर दुसरा बेस्ट रेडर आणि पुरस्कार त्याचा मानकरी ठरलाय बैकर सुपरस्टार्स मानकवलीचा महेश जाधव. मी बैकर यांना विनंती करतोय महेश जाधवचा आपण सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम देऊन त्याचं कौतुक. जोरदार यानंतर प्लेयर ऑफ द गेम सामनावीर आणि तो ठरलाय जखमी होऊन सुद्धा ज्याने 10 गुण मिळवलेले आहेत, 10 पॉइंट मिळवलेत, तो युवाराज प्रतिष्ठानचा टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करतोय राजेश आयरेकर. मी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह आदरणीय सुरेशजी खरे साहेबांना विनंती करतोय आपण हा उत्कृष्ट सामनावीर राजेश आयरेकरचं हा खूप मोठा सन्मान. धन्यवाद. मी पुन्हा एकदा दोन्ही संघ मालकांचा या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि यानंतर आपण विनाविलंब पोहोचत आहोत तिसऱ्या सामन्याकडे. अर्थातच बदलापूरकरांचा लाभलेला हा प्रतिसाद आणि आजच्या दिवसाचा तिसरा सामना धुळे चॅलेंजर्स विरुद्ध यशस्वी रिव्हेंजर्स. धुळे चॅलेंजर्सचे मालक चेतनजी धुळे आणि मंगेशजी धुळे यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि यशस्वी रिव्हेंजर्सचे अतुल शेठ राणे. आजच्या या भव्य स्पर्धेला लाभलेला हा क्रीडा रसिकांचा भरभरून प्रतिसाद आयोजकांच्या वतीने तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. कारले डोंगरानु देऊळ बांधून मानाचा मानपुरा केला, मानाचा मानपुरा केला न माझे एक वीर. संजय डबरे कृपया व्यासपीठाकडे चला. डीजे सर्व स्वयंसेवक सर्व बाजूला व्हायचे. चला खेळाडू बाहेर चला. आपण हॅलो चला बैकर सुपरस्टार. चला खेळाडू बाहेर चला. आपण स्वयंसेवक सगळे बाहेर व्हा. स्वयंसेवक सर्वांना बाहेर काढायचं. स्वयंसेवक आणि सगळ्या संघांना विनंती आहे प्रो कबड्डी कोचवर 2016 एकच मालक आणि त्याचा एकच सहकारी राहील. कबड्डी खेळ जो मालकांसाठी कोच ठेवलेला बेंच त्याच्यावर एकच मालक आणि त्याचा सहकारी राहील याची नोंद घ्यायची. श्री चेतन कुणी तिथे जाऊन बसू नये. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील प्रतिष्ठान कुळगाव बदलापूर आयोजित बदलापूर खेळ कबड्डी खेळ अर्थात बदलापूर प्रो कबड्डी 2016चं आयोजन बदलापुरात करण्यात आलंय. या अनोख्या प्रो कबड्डीची संकल्पना श्री दुर्वास धुळे आणि श्री गोरखनाथ बैकर तसंच ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे संयुक्त कार्यवाह श्री सुरेश तरे यांची आहे. कुळगाव बदलापूर परिसरातील होतकरू खेळाडूंना
तरुणांना धुळे तंत्रज्ञांना, चॅलेंजर्स व्यावसायिक यशस्वी आणि निर्णय. स्पर्धात्मक या कबड्डीची सामन्यासाठी ओळख सामनाधिकारी करण्यासाठी या सरपंच स्पर्धेचं नितेश आयोजन मोरे, करण्यात आलंय. पंच अजय म्हात्रे, बदलापूरनी आजवर कबड्डी पंच तसंच सुमेध गायकवाड, खो-खो या मैदानी खेळांसाठी गुणलेखक अनेक राज्य सुनील आणि तरे, राष्ट्रीय पातळीवर सहाय्यक सुरू गुणलेखक केले. उमेश कांबरी, तीच परंपरा सहाय्यक या गुणलेखक प्रो संतोष कबड्डीतून राऊत, सुरू ठेवण्याचा प्रयत्न बजरसाठी आहे. रोहिदास आणि कांबरी, विशेष म्हणजे ठाणे थर्ड जिल्हा रेड कबड्डी प्रसाद साठे. असोसिएशन या स्पर्धेला या मान्यता आठी देत सामनाधिकारी विनंती आपण आयोजकांच्या मैदानात सहभाग घेते. विश्वास दाखवलाय. या स्पर्धेचं अत्यंत शिस्तशीर नियोजन करण्यात आलंय. खेळाडूंची निवड असो, संघ मालकांची, पंचांची निवड असो, प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता आपल्या मित्र हो, सुमारे 71 संघांना या स्पर्धेत बदलापूर प्रो कबड्डी 2016च्या आजच्या या दुसऱ्या दिवशी उपस्थित असलेल्या तमाम कबड्डीपटूंचं, क्रीडा रसिकांचं, पुनश एकदा आयोजक आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमान दुर्वासदादा धुळे आणि सचिव गोरखनाथजी बैकर यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. सर्व संघमालक लक्ष द्या. आतमध्ये फक्त संघमालक आणि एकच त्यांचा पाठीराखा बसेल. सर्वांनी बाहेर या कृपया, आम्हाला काढायला लावू नका. सगळ्यांनी बाहेर या. फक्त संघमालक आणि त्यांचा एक दोन संघमालक असतील तर दोघेच बसतील. कृपया सगळ्यांनी बाहेर या. फक्त 5 खुर्च्या त्याची काढा आणि खेळाडूंना खाली बसवा. एक मिनिट. ज्या खुर्च्या ठेवल्यात 5, फक्त त्या राखीव खेळाडूंसाठी आहे, त्याची नोंद घ्या. एका खुर्चीवर प्रशिक्षक असेल आणि राखीव खेळाडू 5 बसतील आणि संघ मालक 2 बसतील. फक्त कोणीही कृपया विनंती आहे, आम्हाला बाहेर काढण्याची वेळ आणू देऊ नका. बाहेर निघा तुम्ही. आणि या संघातील 12 खेळाडू आतमध्ये असतील, ते 13वा खेळाडू असेल तर तो बाहेर बसवायचे. मित्र हो, आपलं सहकार्य अपेक्षित आहे. आपल्या सहकार्याच्या बळावरच अशा प्रकारचे ही भव्य प्रो कबड्डी बदलापूर 2016चं आयोजन. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच शुभ आगमन झालंय. खेळ कबड्डी खेळ. धुळे चॅलेंजर. धुळे चॅलेंजर या टीमचे मालक आहेत श्री चेतन धुळे आणि श्री मंगेश धुळे. श्री चेतन धुळे हे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत, तर श्री मंगेश धुळे हे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत. राष्ट्रीय पंच म्हणून आपली कामगिरी उत्तमरित्या बजावणारे श्री देविदास ठाणगे हे या संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडतायत. धुळे चॅलेंजर या संघातले खेळाडू आपण पाहूया. करण विष्णू बोराडे, बळीराम भगवान भोईर, रुपेश अनंता बनकर, कुणाल सुरेश पेंडकर, चेतन सुरेश कथोरे, दत्तात्रय बळीराम इरमाळी, शशिकांत मारुती गराठे, दिगंबर दिलीप सुरोशे, हितेश विजय पवार, ऋषिकेश दामशे, पिंट्या पडवळ आणि दर्शन शेडगे. धुळे चॅलेंजर. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील प्रतिष्ठान कुळगाव बदलापूर आयोजित बदलापूर प्रो कबड्डी 2016. बदलापूर खेळ कबड्डी खेळ. धुळे चॅलेंजर. धुळे चॅलेंजर या टीमचे मालक आहेत श्री चेतन धुळे आणि श्री मंगेश धुळे. श्री चेतन धुळे हे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत, तर श्री मंगेश धुळे हे कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत. राष्ट्रीय पंच म्हणून आपली कामगिरी उत्तमरित्या बजावणारे श्री देविदास ठाणगे. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील प्रतिष्ठान कुळगाव बदलापूर आयोजित बदलापूर प्रो कबड्डी 2016. बदलापूर खेळ कबड्डी खेळ. यशस्वी रिव्हेंजर्स. यशस्वी रिव्हेंजर्स या टीमचे मालक श्री अतुल राणे हे उद्योजक म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित आहेत, तर ज्येष्ठ खेळाडू श्री विजय पवार हे या संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. यशस्वी रिव्हेंजर्स या संघातले खेळाडू हरेश भरत पाटील, मोहन पंढरीनाथ डबरे, रवींद्र बबिराम राऊत, कुशल किशोर गडेल्लू, संकेत बाळकृष्ण शेडगे, ओंकार भगवान गुडेकर, राकेश
भास्कर ठाणगे, मयूर सुनील बळवळ, चेतन रोहिदास गायकर, दिव्येश अनंत विचारे, संदीप शिंदे, प्रफुल्ल विषय. यशस्वी रिव्हेंजर्स. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील. अभिषेक वॉरियर्स प्रतिनिधी अभिषेक वॉरियर्स संघाचा कोणताही खेळाडू किंवा प्रशिक्षक माईकशी संपर्क साधा. अभिषेक वॉरियर्स. मित्रहो, आजच्या या समोर उभ्या ठाकलेल्या धुळे चॅलेंजर्स आणि यशस्वी रिव्हेंजर्सच्या सरपंच दोन्ही संघाला सामन्यासाठी लाईन अप करायचे. खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आगरी युवक संघटनेचे संघटक श्रीमान शरदजी म्हात्रे साहेबांना विनंती. आपण मी या स्पर्धेचे आयोजक दुर्वादादा धुळे यांना विनंती करतो, आपण सर्व मान्यवरांना सन्मानाने आपण क्रीडांगणावर घेऊन जावं. सर्व मान्यवर सर्व खेळाडूंना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी मैदानावर पोहोचतायत. बदलापूर प्रो कबड्डी 2016च्या आजच्या या दुसऱ्या दिवसाच्या उत्तरार्धात 2 सामने झालेले आहेत. हा तिसरा सामना ठाकलेला आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मंडळी या ठिकाणी नाणेफेक गोली सुट्टी आणि हेड शॉट शरदजी म्हात्रे, त्याचप्रमाणे या स्पर्धेचे मुख्य अध्यक्ष दुर्वादादा धुळे आणि सचिव गोरखनाथजी बैकर, त्याचप्रमाणे संयुक्त सहकार्यवाह सुरेश मामा त्रे. मी आणि आणखी एक ब्रेकिंग न्यूज. विरेश दादा जरा सेंटरला या ना. विरेश दादा जरा मागे सारखा थोडेसे. एक मिनिट. अरे यार छोडेंगे नाही. एकदा जोरदार टाळ्या या आमच्या बदलापूरच्या माणिक मोतीसाठी. बेस्ट पोझर. जोरदार टाळ्या जोरदार. शेट येतो निकालला मागताना बापू. नाही काढायला हवाय की नाही. क्या बात है विरेश शेठ. ये नाइंसाफी होगी. क्या बात है. जोरदार टाळा विरेश शेठ साठी. मंडळी खेळ कबड्डी खेळ बदलापूर प्रो कबड्डी 2016 आमच्या विनंतीला विरेशजींनी मान दिलेला आहे. तद्वत आयोजकांच्या वतीने विरेशजींना खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू यू. धन्यवाद. खरं तर कबड्डी हा खेळ शक्तीचा खेळ आहे आणि विरेश दादांच्या सरकून घ्या ना. शरीर यष्टीला पाहून आपल्या सर्व क्रीडा रसिकांना हा आदर्श म्हणून पाहायला मिळते. जे क्रीडा रसिक व्यासपीठाच्या समोर उभे आहेत, खेळाचा आनंद घेत आहेत, त्यांना विनंती आहे की आपल्यासाठी एवढा मोठं हे भलं मोठं प्रेक्षागृह उपस्थित केलेलं आहे, उपलब्ध केलेलं आहे. सर्वच क्रीडा रसिकांना विनंती वजा सूचना आहे. सर्वच क्रीडा रसिक जे व्यासपीठाच्या समोर उभे आहेत त्या सर्वच क्रीडा रसिकांना विनंती वजा सूचना आहे की आपण सर्वांनी ह्या प्रेक्षागृहामध्ये जाऊन बसायचं आहे. सर्वच क्रीडा रसिकांना विनंती आहे कार्यकर्त्यांना सहकार्य करायचं आहे. सर्व क्रीडा रसिक जे थांबा म्हणून सांगतायत
लाल शर्ट पाहूया धुळे चॅलेंजर हा सामना सर्वच क्रीडा रसिक नाही. आपण सर्व जाणकार क्रीडा रसिक आहात आणि नक्कीच आयोजकांना सहकार्य आपल्याकडनं अपेक्षित आहे. कुळगा बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्रीमान जयवंतजी मोठे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्याचप्रमाणे तेलंगे टायगरचे भरतजीत तेलंगे, नाणेफेक झाली होती. तेलंगे टायगरचे मालक यशस्वी भरतजीत तेलंगे साहेब आपलं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपले हार्दिक स्वागत. वासुदेव मंडळी रंग चढतोय हा दुसऱ्या दिवसाचा. या स्पर्धेचा रंग उत्तरोत्तर ही रंगत चाललेली ही स्पर्धा. सध्या तर आपण साखळी सामने पाहतोय. साखळी सामने जर एवढा जल्लोष असेल, एवढा झिंगाट असेल, तर बाद फेरीत काय होईल पाहूया. सामना सुरू झालेला आहे. 10 नंबरचा खेळाडू यशस्वी रिव्हेंजर्सचा कुशाल गडल हा राष्ट्रीय खेळाडू कुमार गटात त्याचं सिलेक्शन झालं. गडेल्लू पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. त्याने निंदा निशा ओलांडलेली आहे. खेळाडू बाद करण्याचा त्यांनी प्रयत्न न करता तो आपल्या संघात परत आलेला आहे. ही पहिली चढाई होती. पहिली चढाई कालचा बेस्ट रायडर धुळे चॅलेंजर्सचा या ठिकाणी चढाई झालेला आहे. दत्ता इरमाळी डाव्या कोपऱ्यात निदान रेषेवर खेळतोय. हाताने मारण्याचा प्रयत्न केला. नुकताच सामना सुरू झालाय. दोन्ही संघाची एक एक चढाई झालेली. ही दुसरी चढाई आहे. यशस्वी रिव्हेंजर्सचा 5 नंबरचा खेळाडू हा चढाई झालेला आहे. मयूर पडवळ काटक शरीर एष्टीचा हा खेळाडू बदल आले तर दाखवत डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यात जातो. उजव्या कोपऱ्यात त्यांनी आपली चढाईची क्रिया संपवलेली आहे आणि तो पुन्हा आपल्या 3 नंबरचा खेळाडू रुपेश पनकर धुळे चॅलेंजर्सचा उंचपुरा खेळाडू आहे. उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात येऊन तो मध्यरेषेजवळ थांबला. तिसरी चढाई पाहूया. तिसरी चढाई कोण करते ते यशस्वीचा 6 नंबरचा खेळाडू. आहा उजव्या कोपरा रक्षकाने मस्तपैकी त्याची पकड केलेली आहे. तिसरी चढाई होती. संदीप शिंदे त्या ठिकाणी बाद झालेला आहे. 4 नंबरचा खेळाडू चेतन कथोरे या ठिकाणी चढाई झालेला आहे. आपल्या संघासाठी पाहूया तो काय करतो. ही त्याची तिसरी चढाई आहे. त्याने निदानशा पार केलेली आहे. निदानशावर खेळतोय तो, त्यामुळे बचाव करणारे कुठलाच प्रयत्न करणार नाही त्याला पकडण्याचा. कव्हर हलवण्याचा प्रयत्न आणि उजवा कोपरा रक्षक गरम झाला. अत्यंत सुंदर तिसरी चढाई होती. टाइम आउट नंतर एक खेळाडू त्यांनी बदली केलेला आहे. देवीदास ठाणगे धुळे चॅलेंजर्सचे प्रशिक्षक. उंचपुरा खेळाडू काटक खेळाडू सडपात्र खेळाडू उजव्या कोपऱ्यात त्याची चढायची क्रिया आहे. मध्ये त्याने मारण्याचा प्रयत्न केला होता. 9 नंबरच्या खेळाडू सगळे बाद करण्याचा प्रयत्न केला. 7 नंबरचा खेळाडू संकेत गाडगे चढाई झालेला पुन्हा एकदा चढाई झालेला खेळाडू आहे धुळे चॅलेंजर्सचा. उजव्या कोपऱ्यात वापस चढायची क्रिया करतोय. निदान रेषेवर तो खेळतोय. 5 खेळाडू त्या ठिकाणी शिल्लक, त्यामुळे त्याला बोनस गुण. चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणार सामना यू अंगणी विरुद्ध तुलसी शूटर्स. यू अंगणी विरुद्ध तुलसी शूटर्स या दोन्ही संघांना विनंती आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार व्हायचे. आपल्याला पहिला पुकार. चढाई झालेला आहे. 10 नंबरचा खेळाडू पायाने मारण्याचा त्याचा प्रयत्न
अत्यंत सुंदर प्रयत्न त्याने केला आणि त्याला यश आलेलं दिसतंय. मित्र हो, सुरू असलेला हा सामना असेल किंबहुना बदलापूर प्रो कबड्डी 2016 चे 5 दिवस चालणारा हा कबड्डीचा रंगारंग सोहळा चॅलेंजर्स केवळ या गॅलरीत विसावलेले क्रीडारसिक पाहणार नाहीयेत, तर जगभरातील 198 देशामध्ये युट्यूबच्या माध्यमातून याचं लाईव्ह प्रक्षेपण होतंय. खेळ कबड्डी खेळ बदलापूर या लिंकवर जाऊन आपण युट्यूबवर ही स्पर्धा लाईव्ह आपण हिचा आस्वाद घेऊ शकता. त्याचप्रमाणे डीजी केबल आणि डेन केबलच्या माध्यमातून देखील कर्जत, कसारा, कल्याण या परिसरातील सगळे नागरिक घरी बसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. पुन्हा एकदा 3 नंबरचा खेळाडू धुळे चॅलेंजर्सचा रुपेश पनकर या ठिकाणी चढाईस आलेला आहे. उजवीकडे महिला कक्षाच्या बाजूला जो आपला हॅलोजनचा जो पोल आहे पाहूया तिथे एक येलो टी शर्ट घातलेला मुलगा आहे जो टेकून उभा आहे. मित्रा, तो पोल हलतोय. धन्यवाद. ही चढाईची क्रिया आणि युट्यूबवर लाईव्ह जे प्रक्षेपण आपण पाहतोय ते आमचे टेक्निशियन गौरवजी सावंत यांच्या माध्यमातून आपण जगभरातल्या 198 देशापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पोहोचलेली आहे. तद्वत गौरव सावंत यांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय. पुन्हा एकदा गडेल्लू चढाईस आलेले आहेत. कुणाल गडेल्लू 5 खेळाडू त्या ठिकाणी शिल्लक आहेत. बोनस त्यांना मिळणार नाहीये. निदान रेषेवर तो खेळतोय. 2-2 अशी गुणसंख्या आहे. टाइम आउट घेतलेला आहे विजय पवार प्रशिक्षक या संघाचे. यशस्वी स्वयंसेवक खेळाडू सगळे आत येत आहेत. खेळाडूंनी गॅलरीत जायचे. टाइम आउट नंतर दत्ता हिरमाळे चढाईस आलेले धुळे चॅलेंजर्सचे. स्टेजच्या समोर भरपूर पब्लिक झालेले. निदान रेषा पार केलेली त्यांनी. चला खेळाडू गॅलरीत चला. आपण रक्षकास्ताचा मारण्याचा प्रयत्न डाव्या कोपऱ्यात रक्षकास्ताने हाताखाली त्याने उजव्या हाताने मारण्याचा प्रयत्न केला होता. बोनस गुण करण्याचा त्याचा प्रयत्न असफल. तिसरी चढाई शिंदे चढावीस आलेले आहेत. यशस्वी संघाचा शिंदे 6 नंबरचा खेळाडू कोपऱ्या रक्षक असताना मारे 10 नंबरचा खेळाडू बाद केला. जितेंद्र तरे यांनी 10 नंबरच्या खेळाडूस हिरवे कार्ड दाखवून ताकद दिलेली आहे. स्वयंसेवक खेळाडू आत बसतात. आपण काय करता स्वयंसेवक? त्यांना उठवा तिथून. उठा रे, तुम्ही उठा तिथून. उठा तिथून. चला गॅलरीत. रसिकांनी आम्हाला सहकार्य करावं. समोर सर्व स्टेजवर मान्यवरांना- मान्यवरांना या सामन्याचा आस्वाद घेता येत नाहीये. हे पहा, स्टेज समोर बरीच गर्दी झालेली आहे. खूपच आयोजकांना गर्दी झालेली आहे. आपणास नम्र विनंती आहे, कृपया गर्दी कमी करायची. त्याची आपणास नम्र विनंती आहे. सामने आपल्यासाठीच आहेत. आपण याचं प्रो कबड्डीच्या जे नियम आहेत त्या प्रो कबड्डीच्या आपण नियमाचं उल्लंघन करू नका. आम्हाला आपलं सहकार्य अपेक्षित आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपण बाहेर जायचंय. इथे प्रो कबड्डीच्या नियमांचं उल्लंघन होत आहे. आपण मैदानात जाऊ नये. गडेलो 1 गुण मिळवला त्याने आपल्या संघासाठी. 7 नंबरचा खेळाडू संकेत शेडगे.
2-5 अशी गुणसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत असेल. शिंदे चढाईस गेले तर त्यांनी 1 गुण मिळवले आपल्या संघासाठी. 9 नंबरचा खेळाडू धुळे चॅलेंजर्सचा या ठिकाणी चढाईस आलेला आहे. एक खेळ शिल्लक आहे, तर ही चढाईची क्रिया त्या ठिकाणी सुरू आहे. त्याने बोनस गुण करण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे. तो बघतोय काय बोनस गुण करण्याचा प्रयत्न सफल झालाय का असफल झालेला आहे. चढाई संपण्यास अवघी 4 सेकंद त्या ठिकाणी शिल्लक आहे. 2 सेकंद आणि तो खेळाडू त्या ठिकाणी बाद. 1+2 3 पॉइंट्स मिळालेले आहेत. यशस्वी टाइमआउट घेतलेला आहे. देवीदास ठाणगे, विजय पवार मार्गदर्शन आपल्या संघास. 2 गुण आहेत धुळे चॅलेंजर्सचे आणि 9 गुण आहे यशस्वी रिव्हेंजर्सचे. टाइम आउट नंतर सामना सुरू झालेला आहे. गडेल्लू 10 नंबरचा खेळाडू गडेल्लू, कुणाल गडेल्लू. कुशल गडेल्लू आपली चालायची क्रिया सुरू करतोय. डाव्या कोपऱ्यातनं तो उजव्या कोपऱ्यात चाललेला आहे. कुठलाही खेळाडू त्याने बाद करण्याचा प्रयत्न केला नाही आणि तो त्याची चढाईची क्रिया संपलेली. 30 सेकंद त्या ठिकाणी संपलेले आहेत. तो पुन्हा आपल्या पाल्यात परत आलेला आहे. 4 नंबरचा खेळाडू धुळे चॅलेंजर्सचा चेतन कथोरे या ठिकाणी चढाईस आलेले आहेत. निदान रेषेच्या वर तो खेळतोय. सात नंबरचा खेळाडू 7 नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा चढावीस आलेला आहे. बंद करतो संकेत शेडगे. 3 नंबरचा खेळाडू या ठिकाणी बनकर चढाईस आलेला आहे. रुपेश बनकर धुळे चॅलेंजर्सचा पायाने मारण्याचा प्रयत्न केला त्याने. उजव्या कपरक्षाच्या हाताखाली. तिसरी चढाई शिंदे चढाईस गेलेले. संदीप शिंदे उंचपुरा खेळाडू हाताने मारण्याचा त्याने प्रयत्न केला होता. त्याला यश आले दिसतंय. उजवीकडून डावीकडे येताना त्याने हाताने मध्यरक्षकास मारण्याचा प्रयत्न करत त्याचा ते यश आलंय. आपल्या संघासाठी त्याने 1 गुण मिळवून दिलेला आहे. 10-2 अशी गुणसंख्या या ठिकाणी पाहास मिळते. 7 नंबरचा खेळाडू दत्ता इरमाळे या ठिकाणी चढायचा आला. हाताने मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हाताने मारण्याचा प्रयत्न केलाय. उजवीकडनं डावीकडे येताना पुन्हा पाय मारून त्याने बोनस गुण प्रयत्न. त्या प्रयत्नात त्याला यश आलेलं दिसतंय. सामनाधिकाऱ्यांनी बोनस गुण जाहीर केलेला आहे. गुणांक 3-10. गडेल्लू कुशल गुडेल्लू चढाईस आलेला आहे. निदान रेषेल खेळता येतो. पायाने मारण्यात पटाईत येतो. दोन नंबरचा खेळाडू धुळे चॅलेंजर्सचा दामसे ऋषिकेश दामसे या ठिकाणी चढाईस आलेला आहे. संपूर्ण कव्हर हळत होतं. चढायची क्रिया खेळाडू हाताने मारण्याचा प्रयत्न. 5 नंबरचा खेळाडू मयूर पडवळ
दत्ता हिरमाळे पुन्हा एकदा आपल्या संघासाठी काय करता येईल का त्याच्या प्रयत्नात तो आहे. हा दोन्ही पायात पडून त्यांनी प्रयत्न केला परंतु त्याच्या पकडे एक गुण त्यांनी मिळवले आपल्या संघासाठी. दत्ता हिरमाळे आपल्या संघासाठी प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा शिंदे तिसरी चढाई आहे. 6 नंबरचा खेळाडू हा पोतवडे कुशल गुडेल्लू पुन्हा एकदा चढावीस आले. 10 नंबरचा खेळाडू उंचपुरा खेळाडू. स्टेजच्या उजवीकडे खास आपण महिलांसाठी आरक्षित जी जागा केलेली आहे. आमच्या सर्व महिला माता भगिनींसाठी एक सूचना आहे. आपल्याला सन्मानाने आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपल्यासाठी मागे खुर्च्या टाकलेल्या आहेत जेणेकरून काही आमचे जेंट्स मंडळी तिथे जाऊन विसावू शकतात. तर थोडीशी तुम्हाला तसदी देतोय. या ठिकाणी तुम्हाला इथून छान आयसाईट तुमची. अच्छा पण बाकीच्यांनी यावं. खुर्च्या आपण ठेवलेल्या आहेत सर्व महिलांसाठी. एक तुम्हाला विनंती आहे आयोजकांच्या वतीनं की तुम्ही स्टेजवर येऊन इथे सुरू आहे. विराजमान व्हावं. धन्यवाद. आमच्या हाकेला आपण प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजकांच्या वतीनं तुम्हाला जेणेकरून आमची काही तिथे मंडळी जाऊन एक्वायर करू शकतात.